शिक्षण संचालनालयाचे आदेश कोर्टाने फेटाळले। वेळ व तारखेत आज पुन्हा मोठा बदल। आता शाळा 30 जूनपासून सुरू होणार। अंगणवाडीचे काय? 14 जून ब्रेकिंग न्यूज। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। राज्यातील शाळा सुरू होण्याची तारीख पुन्हा बदलली। आता या दिवशी उघडणार शाळा। राज्यातील शाळा सुरू होण्याच्या वेळापत्रकावरून सुरू असलेला घोळ संपण्याचे नाव घेत नाहीये। आधीच निर्णयाला 24 तास उलटून नाही तोच शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबतचे आपले पूर्वीचे परिपत्रक रद्द केले आहे। मुंबई, पुण्यासह उर्वरित महाराष्ट्र 15 जून आणि विदर्भातील 22 जून अशी तारीख जारी करण्यात आली होती। मात्र आता या संपूर्ण नियोजनात मोठा फेरबदल करण्यात आला आहे। शिक्षण संचालकांनी जारी केलेले आधीचे आदेश पत्र आता पूर्णपणे रद्द करण्यात आले आहेत। का बदलावा लागला निर्णय? विदर्भातील प्रचंड उष्णता आणि कडक ऊन लक्षात घेता येथील शाळा 15 जूनऐवजी सोमवारी 22 जूनपासून सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते। तसेच 22 जून ते 30 जून या कालावधीत विदर्भातील शाळा केवळ सकाळच्या सत्रात भरवण्याचे नियोजन करण्यात आले होते। 30 जूनपासून सुरू होणार शाळा। अखेर न्यायालयाने शिक्षण संचालकांनी काढलेले दोन्ही वादग्रस्त पत्रे रद्द ठरवली असून विदर्भातील शाळा थेट 30 जूनपासून सुरू करण्याचे कडक निर्देश दिले आहेत। न्यायालयाच्या या संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण निर्णयामुळे विदर्भातील जवळपास 20,000 शाळांमधील लाखो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना कडक उन्हापासून खूप मोठा दिलासा मिळाला आहे। मात्र या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले होते। या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून शाळांच्या तारखा थेट पुढे ढकलल्या आहेत। आता उन्हाच्या तीव्रतेमुळे विदर्भातील शाळा थेट 30 जूनपासून सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। आज कोर्टाने झालेल्या सुनावणी दरम्यान नागपूर खंडपीठाने शिक्षण संचालकांनी काल रात्री घाईघाईने काढलेल्या पत्रावर तीव्र शब्दाने ताशेरे ओढले। 22 जूनला शाळा सुरू करण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे अशी स्पष्ट टिप्पणी न्यायालयाने केली आहे। यापूर्वी नागपूर खंडपीठ आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून शिक्षण संचालकांनी असा निर्णय कसा काय घेतला असा संतप्त सवाल न्यायालयाने उपस्थित केला।